आकाशवाणी मुंबई. तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. नवे फौजदारी कायदे येत्या 1 जुलैपासून लागू होणार. कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातल्या समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून 11 सदस्यांची समिती. मराठा आंदोलकांकडून नांदेड, लातूर आणि जालन्यासह राज्यात विविध ठिकाणी रास्ता रोको. दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात 7 गडी बाद 219 धावा आणि येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, भारतीय न्याय संहिता 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 अंतर्गतच्या तरतुदी येत्या 1 जुलैपासून लागू केल्या जाणार असल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयानं दिली आहे. या संदर्भात गृह मंत्रालयानं आज अधिसूचना जारी केली. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात संसदेत ही तीनही फौजदारी न्याय विधेयकं मंजूर झाली होती. हे तीनही कायदे या आधीच्या भारतीय दंड संहिता 1860, फौजदारी प्रक्रिया संहिता 1898 आणि भारतीय पुरावा कायदा 1872 ची जागा घेणार आहेत. म्हाडाचे प्रकल्प वेळेत पूर्ण न करणाऱ्या विकासकांवर दंडात्मक कारवाई करायचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ते आज ठाणे इथं कोकण मंडळाच्या म्हाडा सोडत कार्यक्रमात बोलत होते. म्हाडानं वेळेत गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करून घ्यायला हवेत, अन्यथा प्रकल्प रेंगाळून पुन्हा त्यांची दुरुस्ती करायची वेळ येते. जे बिल्डर वेळेत प्रकल्प पूर्ण करतील त्यांना बक्षीस द्यावं आणि जे मर्यादित वेळेत पूर्ण करणार नाहीत त्या बिल्डरला दंड लावण्याचे आदेश त्यांनी दिले. म्हाडाच्या सदनिका सोडत 2023-24 अंतर्गत कोकण विभागातल्या 5311 सदनिकांच्या विक्रीसाठी ठाण्यात राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह इथं आयोजित संगणकीय सोडत कार्यक्रमात ते बोलत होते. कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातल्या समस्या सोडवण्यासाठी शासन वचनबद्ध असून त्याकरता 11 सदस्यांची समिती नियुक्त करायची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. शतक महोत्सवी अखिल भारतीय नाट्य संमेलनाअंतर्गत महाबळेश्वर इथं आयोजित संमेलनाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. नाट्य संस्कृतीला बळ देण्यासाठी राज्यातल्या 52 नाट्यगृहांचं अद्ययावतीकरण करणार असून 23 नवी नाट्यगृह उभारणार आहे असं त्यांनी सांगितलं. 5व्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचं उद्घाटन आज सोलापुरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजकारण करताना लोककल्याणकारी आणि मानवतेच्या कल्याणासाठी महान कार्य केलं असे उद्गार सबनीस यांनी अध्यक्षीय भाषणात काढले. संरक्षण विषयक उत्पादनांमध्ये भारत आत्मनिर्भरता मिळवण्याच्या दिशेनं वाटचाल करत असून एअरस्पेस डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग धोरण तयार करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देशातल्या सर्वात मोठ्या संरक्षण सामग्री विषयक प्रदर्शनाचं उद्घाटन आज पुण्याजवळ मोशी इथल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन केंद्रात त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा संरक्षण सामग्री उत्पादनातला सहभाग वाढवण्याच्या दृष्टीनं राज्य शासनाच्या उद्योग विभागानं हे प्रदर्शन भरवलं आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे व्यापक परिवर्तन येणार असून विद्यार्थ्यांनी त्यांचे फायदे लक्षात घेऊन आपली ज्ञानाची कक्षा रुंद करावी असं आवाहन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या 40व्या दीक्षांत समारंभ प्रसंगी विद्यापीठाचे कुलपती राज्यपाल रमेश बैस यांनी केलंय. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू मिलिंद बारहाते, विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष दीपक कुमार श्रीवास्तव आणि इतर मान्यवर उपस्थित होते. नवं शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनंतर भारत विश्वातली महाशक्ती बनेल, त्यात विद्यापीठांची भूमिका महत्वाची असेल, तेव्हा विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार मिळून त्यांचं कौशल्य वाढावं या दृष्टीनं विद्यापीठानं महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या मदतीनं अभ्यासक्रम तयार करावेत अशी सूचनाही राज्यपालांनी केली. केंद्र सरकारचा भर लोकांचं जीवन सुकर करण्यावर असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं. ठाणे जिल्ह्यात कल्याणजवळ बीट्स अर्थात बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या शाखेचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. सरकारमधले सर्व घटक एकजुटीनं देशाच्या विकासासाठी काम करतात. नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकार कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मराठा आंदोलकांकडून नांदेड, लातूर आणि जालन्यासह राज्यात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन झालं. तुळजापूर नागपूर राष्ट्रीय महामार्ग आंदोलकांनी 2 तास रोखून धरला. नांदेड उदगीर रस्त्यावर, बाभुळगाव नांदेड हैदराबाद महामार्गावर, चंदासिंग कॉर्नर आणि नांदेड शहरात आनंदनगर चौक इथं आंदोलन करण्यात आलं. लातूरमध्ये काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जालना जिल्ह्यात भोकरदन, अंबड, बदनापूर तालुक्यात मुख्य रस्त्यांवर आंदोलकांनी रास्ता रोको केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या निवडणूक चिन्हाचं अनावरण आज किल्ले रायगड इथं अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं. निवडणूक चिन्हात दर्शवलेली तुतारी पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण केली आणि निवडणूक प्रचाराची सुरुवात करत असल्याचं जाहीर केलं.
पारंपरिक, नैसर्गिक आणि आरोग्यासाठी लाभदायक भरड धान्याचा वापर सर्व वयोगटांसाठी महत्वाचा असून तसा तो व्हावा असं प्रतिपादन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांचं विभागीय कार्यालय कोल्हापूर आणि नाबार्ड कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या मिलेट महोत्सव 2024चं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात कोल्हापूर जिल्हा अग्रेसर ठरलाय. विकसित भारत संकल्प यात्रेच्या यशस्वी आयोजनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. केंद्र शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या ज्या विविध योजना आहेत त्यामध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जे आपले नवउद्योजक आहेत त्यांना आपण अर्थसहाय्य मिळवून देतो. पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत आपलं जवळपास 90% काम पूर्ण झालेलं आहे आणि आयुष्यमान भारत कार्ड यामध्ये ग्रामीण भागामध्ये जवळपास 92% लाभार्थी त्यांना कार्ड वितरित करण्यात आलेले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधतील. या कार्यक्रमाचा हा 110वा भाग आहे. आकाशवाणी, दूरदर्शन आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या सर्व वाहिन्यांवर या कार्यक्रमाचं प्रसारण होईल. DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या YouTube वाहिन्यांवरही या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ आणि देवगड इथल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे, जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भारत आणि इंग्लंड यांच्यात रांची इथं सुरू असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसाअखेर भारतानं आपल्या पहिल्या डावात 7 गडी बाद 219 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात भारत अजूनही 134 धावांनी पिछाडीवर आहे. आज सकाळी इंग्लंडनं आपला दुसरा डाव कालच्या 7 बाद 302 या धावसंख्येवरून पुढे सुरू केला. मात्र जडेजानं इंग्लंडचे तळाचे 3 फलंदाज झटपट बाद केल्यानं इंग्लंडचा पहिला डाव 353 धावांवर आटोपला. इंग्लंडचा जो रूट 122 धावा करून नाबाद राहिला. भारताच्या वतीनं रवींद्र जडेजानं 4, आकाशदीप यानं 3, मोहम्मद सिराज यानं 2 तर अश्विन यानं 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरात भारताच्या पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा केवळ 2 धावा करून माघारी परतला. सलामीवीर यशस्वी जयस्वाल यानं अर्धशतकी खेळी करत 73 धावा केल्या. मात्र इतर फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आलं. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ध्रुव जुएल 30 तर कुलदीप यादव 17 धावा करून खेळपट्टीवर टिकून होते. हवामान. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उर्वरित भागात हवामान कोरडं राहील. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि अमरावती जिल्ह्यात येत्या 2 दिवस वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या भागातल्या शेतकऱ्यांनी शेतमालाची योग्य ती काळजी घ्यावी असा इशारा राज्य शासनानं दिला आहे. पुण्यात आज कात्रजकडून नवले पुलाच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकच्या चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं पुढच्या 7 ते 8 वाहनांना ट्रकनं धडक दिली. या अपघातात 7 ते 8 जण किरकोळ जखमी झाले. सकाळी 10:30 वाजता झालेल्या या अपघातात वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. बीड जिल्हा रुग्णालयात उद्या दुपारी 50 खाटांच्या अतिदक्षता विभागाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवे फौजदारी कायदे येत्या 1 जुलैपासून लागू होणार. कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातल्या समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून 11 सदस्यांची समिती. मराठा आंदोलकांकडून नांदेड, लातूर आणि जालनासह राज्यात विविध ठिकाणी रास्ता रोको. दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या पहिल्या डावात 7 गडी बाद 219 धावा आणि येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.